नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान ज्या आपण सीईटी सेलच्या शिफ्ट झाल्या होत्या, तर त्याचा आज आपण रिव्ह्यू करायला आलेलो आहे, अनालिसिस करायला आलेलो आहे. त्याचबरोबर तुम्हाला आलेल्या मार्क्सवरती ह्या शिफ्टमध्ये पर्टिक्युलर किती पर्सेंटाइल बनू शकतात हे सुद्धा आज आपण प्रिडिक्ट करणार आहोत बघा. तर त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार आणत आहोत बघा. ते सेमिनार ऑनलाईन असणार आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेलीच आहे, त्याच्यावरती त्या सेशनची लिंक येणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइम वेस्ट न करता 12 तारखेच्या शिफ्ट कडे येऊयात बघा. तर 12 तारखेची जी पहिली शिफ्ट होती, तर ह्या रिगार्डिंग बघायचं झालं तर सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी लेवल बघायची झाली तर फिजिक्स हा मीडियम लेवलला बघायला मिळत होता, केमिस्ट्री हा इझी लेवलला बघायला मिळत होता आणि मॅथ्स हा मॉडरेट लेवलला बघायला मिळत होता. तर 12 तारखेची जी पहिली शिफ्ट होती त्याची ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल बघायची झाली, इझी टू मॉडरेट लेवल आपण नक्कीच म्हणू शकतो बघा. त्याचबरोबर ह्या शिफ्ट मध्ये जो पण सेफ स्कोर आहे, म्हणजेच तुम्हाला 95 94 पर्सेंटाइल जर हवे असतील तर तुम्हाला 118 मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स येत असतील तर तुम्ही नक्कीच हा स्कोर एक्सपेक्ट करू शकता बघा. त्याचबरोबर तुम्हाला एकदमच सेफ स्कोर हवा आहे किंवा सेफर स्कोर हवा आहे, म्हणजेच काय 99 प्लस पर्सेंटाइल हवे तर तुम्हाला 145 प्लस मार्क येत असतील तर तुम्ही नक्कीच हा स्कोर एक्सपेक्ट करू शकता बघा. तर आता आपण 12 तारखेच्या सेकंड शिफ्ट कडे येऊयात. तर सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी लेवल बघायची झाली तर फिजिक्स हा मॉडरेट लेवलला बघायला मिळत होता, केमिस्ट्री हा इझी लेवलला बघायला मिळत होता आणि मॅथ्स टफर साईडला बघायला मिळत होता. मॅथ्स मध्ये काय प्रॉब्लेम होता, थोडा लेंदियर आला होता, त्यामुळे आपण हा टफर कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतोय बघा. तर ओव्हरऑल शिफ्टची डिफिकल्टी लेवल बघायची झाली तर मॉडरेट आपण नक्कीच ही शिफ्ट म्हणू शकतो. या शिफ्ट मध्ये जर तुम्हाला 95 अबव पर्सेंटाइल हवे असतील तर तुम्हाला 115 प्लस मार्क्स येणं अपेक्षित आहे बघा. त्याचबरोबर जर तुम्हाला सेफर स्कोर म्हणजे 99 प्लस पर्सेंटाइल हवे असतील तर तुम्हाला 142 प्लस मार्क्स येत असतील तर तुम्ही नक्कीच हा स्कोर एक्सपेक्ट करू शकता बघा. तर 13 तारखेच्या शिफ्ट कडे येऊयात. 13 तारखेची जी पहिली शिफ्ट आहे, सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी लेवल बघायची झाली तर फिजिक्स हा टफर साईडला बघायला मिळत होता, केमिस्ट्री मॉडरेट होता आणि मॅथ्स हा टफ बघायला मिळत होता. तर त्यामुळे ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल या शिफ्टची टफ होती. त्यामुळं जर तुम्हाला 95 प्लस पर्सेंटाइल हवे असतील तर तुम्हाला 108 प्लस मार्क्स येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर तुम्हाला 99 अबव पर्सेंटाइल जायचं असेल तर तुम्हाला 138 प्लस मार्क असणं खूप गरजेचं आहे बघा, किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे स्टुडंट म्हणतील की आमची शिफ्ट इझी होती, डिफिकल्ट होती, तुम्ही तर वेगळंच सांगताय. बट विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जे पण स्टुडंटचं अनालिसिस केलं तर त्याच्या बेसिसवरती हे प्रिडिक्शन आहे बघा. जर तुमची शिफ्ट खरंच इझी असेल, डिफिकल्ट असेल किंवा मॉडरेट असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमची शिफ्ट आणि डिफिकल्टी लेवल ही कमेंट करू शकता, जेणेकरून जो आपण अजून एक डिटेलमध्ये रिव्ह्यू आणणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प होणार आहे बघा. तर त्यामुळे तुमची शिफ्ट आणि डिफिकल्टी लेवल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्यानंतर 13 तारखेच्या सेकंड शिफ्ट कडे येऊयात. 13 तारखेच्या सेकंड शिफ्ट मध्ये फिजिक्स हा मीडियम लेवलला बघायला मिळत होता, केमिस्ट्री हा इझी होता आणि मॅथ्स हा मॉडरेट टू टफर साईडला बघायला मिळत होता बघा. त्यामुळे ओव्हरऑल शिफ्टची डिफिकल्टी लेवल जी होती ती मॉडरेट लेवलची बघायला मिळत होती. त्यामध्ये जर तुम्हाला 95 अबव पर्सेंटाइल हवे असतील तर 116 प्लस मार्क असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला 99 अबव स्कोर हवा असेल तर तुम्हाला 143 प्लस मार्क्स असणं खूप गरजेचं आहे बघा. त्यानंतर आपण 14 मेच्या फर्स्ट शिफ्ट कडे येऊयात. 14 मेच्या फर्स्ट शिफ्ट मध्ये फिजिक्स हा मॉडरेट लेवलला बघायला मिळत होता, केमिस्ट्री हा इझी लेवलला बघायला मिळत होता आणि मॅथ्स हा मॉडरेट लेवलला बघायला मिळत होता बघा. ओव्हरऑल शिफ्टची डिफिकल्टी लेवल बघायची झाली ही मॉडरेट लेवलची आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहे बघा. तर ह्या शिफ्ट मध्ये जर तुम्हाला 95 अबव पर्सेंटाइल हवे असतील तर तुम्हाला 122 प्लस मार्क असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर 99 प्लस मार्क्स हवे असतील तर तुम्हाला 150 प्लस मार्क असणं हे खूप गरजेचं आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे स्टुडंट आता असे असतील की त्यांना थोडे कमी पर्सेंटाइल येत आहे किंवा कमी पर्सेंटाइल प्रिडिक्ट होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्टुडंटनी घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. तुम्हाला आलेल्या पर्सेंटाइल वरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज आणि ब्रांच मिळवून देण्यासाठी युनियन एज्युकेशन नक्कीच तत्पर असणार आहे. तुम्हाला जे काही पर्सेंटाइल येतील त्याच्यावरती आपण नक्कीच 100% बेस्ट टू बेस्ट कॉलेज आणि ब्रांच आपण नक्कीच मिळवून देणार आहोत. आताच्या कंडिशन मध्ये खूप सारे कॉलेजेस किंवा खूप सारे युनिव्हर्सिटीज तुम्हाला कॉल करत असतील, ऍडमिशन चालू झालंय, त्याचबरोबर सीट्स फुलफिल होत आलेले आहेत, लवकरात लवकर ऍडमिशन घ्या असं सांगत असतील तर अशा कुठल्याही अफवांना बळी पडू नका. अजून कुठल्याही प्रकारचे ऑफिशियल पद्धतीने ऍडमिशन चालू झालेले नाहीत. सीईटी सेल कॅप राऊंड कंडक्ट करते, त्यामधून आपल्याला कॉलेजेस हे 100% मिळत असतात. ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला स्कॉलरशिपचे बेनिफिट बघायला मिळत असतात. त्यामुळे घाई गडबड गोंधळ करू नका. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, याच्यावरती तुम्हाला वेळोवेळी ह्या अपडेट बघायला मिळतील, कधी कॅप राऊंड चालू होते,
काउन्सिलिंग प्रोसेस कधी चालू होते आणि बाकीच्या प्रोसेस कधी चालू होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. युनियन एज्युकेशन नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. तर 14 तारखेच्या सेकंड शिफ्ट कडे आपण येऊयात. 14 तारखेच्या सेकंड शिफ्ट मध्ये बघायचं झालं तर फिजिक्स हे मीडियम लेवलला बघायला मिळत होतं, केमिस्ट्री हे इझी लेवलला बघायला मिळत होतं आणि मॅथमॅटिक्स हे इझी टू मॉडरेट लेवलला बघायला मिळत होतं बघा. ह्यामध्ये जर तुम्हाला 95 प्लस पर्सेंटाइल हवे असतील तर तुम्हाला 125 प्लस मार्क असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 99 प्लस स्कोर हा हवा असेल किंवा पर्सेंटाइल हवे असतील तर तुम्हाला 152 प्लस मार्क असणं हे खूप गरजेचं आहे बघा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट 15 मे ची आपण शिफ्ट करूयात. 15 मे ची जी फर्स्ट शिफ्ट आहे तर त्यामध्ये फिजिक्सच्या बाबतीत बघायचं झालं, फिजिक्स मध्ये न्यूमरिकल थोडे टफर साईडला बघायला मिळत होते. केमिस्ट्रीमध्ये जो थेरोटिकल पार्ट होता तो मॉडरेट लेवलला बघायला मिळत होता, तो आपण ती शिफ्ट मॉडरेट कन्सिडर करू शकतो. आणि मॅथमॅटिक्स हा पण मॉडरेट लेवलला बघायला मिळत होता. तर त्यामुळे ही शिफ्ट ही मॉडरेट टू टफर साईडला आपण नक्कीच कन्सिडर करू शकतो. तर ह्या शिफ्ट मध्ये जर तुम्हाला 95 अबव पर्सेंटाइल हवे असतील तर अराउंड 112 प्लस मार्क असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला 99 प्लस स्कोर हा हवा असेल तर 141 प्लस मार्क्स तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 15 तारखेची जी सेकंड शिफ्ट होती तर त्याच्या बाबतीत बघायचं झालं तर 15 तारखेच्या सेकंड शिफ्ट मध्ये फिजिक्स हा मीडियम लेवलला बघायला मिळत होता किंवा मॉडरेट लेवलला बघायला मिळत होता. केमिस्ट्री सुद्धा मॉडरेट होता आणि मॅथ्स हा टफ टू लेंजियर साईडला बघायला मिळत होता. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स हा सगळ्या शिफ्ट मध्ये टफर साईडला येतोय, लेंजियर साईडला येतोय. तर त्यामुळे मॅथ्सचे चांगले पीवायक्यू सॉल्व्ह करा. त्याचं बरोबर कॅल्क्युलसचा पार्ट आहे तो व्यवस्थित स्टडी करा. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच क्वेश्चन सॉल्विंग साठी हेल्प होणार आहे. अपकमिंग शिफ्टचे जे स्टुडंट आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा. तर ओव्हरऑल शिफ्टची जी डिफिकल्टी लेवल आहे ती मॉडरेट टू टफर साईडला आपण नक्कीच बघायला मिळत आहे बघा. तर या शिफ्ट मध्ये जर तुम्हाला 95 प्लस पर्सेंटाइल हवे असतील तर अराउंड 110 प्लस मार्क असणं गरजेचं आहे. आणि 99 प्लस स्कोर हवा असेल, पर्सेंटाइल हवे असतील तर तुम्हाला 139 प्लस मार्क्स असणं खूप गरजेचं आहे. हे अशा प्रकारे जे काही शिफ्ट होत्या तर त्याचं हे ओव्हरऑल अनालिसिस आहे, ओव्हरऑल शिफ्ट स्कोर आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची शिफ्ट इझी होती, डिफिकल्ट होती, हार्ड होती आणि कधीची होती हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, जेणेकरून आपण जे पण अपकमिंग डेज मध्ये एक प्रॉपर ओव्हरऑल अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 चा रिव्ह्यू करणार आहोत. त्याच्यामध्ये सेफ स्कोर प्रेडिक्ट करण्यासाठी अजून ऍक्युरेसी आपल्याला मिळेल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग आपण डिटेल मध्ये व्हिडिओज घेऊन येणार आहोत. ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर ते मिस करायचे नसतील तर लवकरात लवकर आपलं टेलिग्राम ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याला सुद्धा जॉईन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.